आमचं काही तसं कुठंच काही नाही. आमचं जे काही आम्ही डिक्लेअर केले होते ते सगळे लढतात. आता एसटीचे दर वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसंच सूचक वक्तव्य देखील प्रताप सरनाईक यांनी केलं. इंधन दर वाढल्यामुळे एसटी तोट्यात चालली असं काय? एसटी कधी फायद्यात होते? एसटी काय फायद्यासाठी चालवली जाते का? एसटी जनतेच्या सेवेसाठी चालवली जाते. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं तिचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे एसटी काय धंदा करण्यासाठी नाही चालवली जात. त्याच्यावर जो काही तोटा असेल तो राज्य सरकारने एसटी महामंडळाने स्वीकारला पाहिजे. जनतेला कमीत कमी दरामध्ये सेवा दिली पाहिजे. एसटी काय धंदा करण्यासाठी नाही. जर धंदा करण्यासाठी एसटी असेल तर मग गरज काय आहे? बाकी प्रायव्हेट कंपन्यांना देता येईल ना. मग एसटीची गरज काय? त्याच्यामुळे मला असं वाटतं सरनाईक हे काय व्यावसायिक आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवसाय अँगलनेच बघतात ते. एसटी काय व्यवसाय अँगलने बघायची गरज नाहीये. राज्य सरकारने अशा पद्धतीनं इथं सबसिडी दिली पाहिजे एसटीला मोठ्या प्रमाणावर. वेगवेगळ्या याच्यामध्ये देतात, जिथं मागत नाही लोक तिथे देतात, इथे दिली पाहिजे. दादा, राज्याच्या 16,000 ग्रामपंचायतीचे निवडणूक हो, त्या पंचायतीमध्ये जवळपास 50,000 कर्मचारी 5 महिन्यापासून त्यांना पगार नाही. तर प्रश्न पडलाय की या सगळ्या निवडणुका का रखडवल्या? काय असेल त्यांचे पगार का नाही? खरं तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातला. 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पेंडिंग आहे. मधल्या काळात प्रशासक म्हणून काही सरपंचांना तिथल्या सरपंचांना संधी दिली, परंतु या सरपंचांना कोणताही अधिकार नाही. फक्त नाव आहे सरपंचाचं. आर्थिक अधिकार रुपयाचा सुद्धा नाही. सरपंचाशिवाय ग्रामसेवक सुद्धा 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. पगारचं सोडा, पण एखादं आता पाण्याचं सध्या काळ आहे, उन्हाळ्याचा काळ आहे, एखादी मोटर खराब झाली ती दुरुस्त करायची, तिला 500 रुपये द्यायचे तरी ग्रामपंचायत देऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती. परंतु सरकारला याच्यात घेणं देणं नाही. सरकारला तर विधान परिषदेचे लोक बिनविरोध निवडून आणण्यात घेणं देणं राहिलंय. खरं तर ही 14,000 ग्रामपंचायतीचा विषय अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा. एक तर निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे, नाही तर अधिकार असणारा प्रशासक नेमला पाहिजे. सरपंच तोय, त्याला नका नेमू. कारण कसं आहे, राजकीय दृष्ट्या एखादा सरपंच राहील, त्याला निवडून यायची शाश्वती नाही राहील, त्यांनी मिसयूज केला या सगळ्या काळात. लक्षात घ्या, शासकीय अधिकाऱ्याला प्रशासक करा. त्या ठिकाणी सरकारने हे पावलं उचलली पाहिजे आणि ताबडतोब निवडणुका जाहीर केल्या पाहिजे.